नाही जाणार, मी खरं सांगते. मला एकदा माफ कर ना प्लीज, एकदा माफ कर. गंमत काय माहितीये सई, माझं ना तुझ्यावर खूप प्रेम आहे ग, पण ना विश्वास नाहीये मला तुझ्या. कळतंय का कसं असणार तू? एक नंबरची लबाड आहेस तू. हे बघ, हे असं एवढंसं काही झालं नाही की लगेच घळा घळा पाणी यायला लागतं डोळ्यातनं. मग काय, मी विरघळतो आणि माफ करून टाकतो तुला. पण ह्यावेळी असं नाही होणार. एक चटका खावा लागेल, छोटासा. सई, हवं तर याला माझं प्रेमच समज. हा, मी निघतो. हा, शिक्षेची तयारी करायची आहे ना म्हणून. मी विक्रम पाया पडते तुझ्या, प्लीज. माझ्या देवांना गाई करू नको प्लीज. माझा देवांश, माझा देवांश, देवांश देवांश देवांश. सई, हे देवांश देवांश ऐकून ना डोकं पिकलंय माझा, कंटाळा आलाय मला. सई, तू हे असं बोलतेस ना, माझा राग अजून वाढतोय. हा का? आणि सई, जर त्या छोट्या शिक्षेचं रूपांतर मोठ्या शिक्षेत झालं ना, तर मला येऊन नाही बोलायचं. नाही विक्रम, प्लीज प्लीज, तू काय करणार नाहीयेस त्यांना, प्लीज. सई, तुला जर देवांश जिवंत हवा असेल तर तुला त्याला विसरावंच लागेल. विक्रम विक्रम विक्रम, प्लीज थांब ना, काय करू नको त्यांना विक्रम. देवा, सांभाळ. झालं. नशीब मी वेळेत पोचले, नाहीतर काय झालं असतं देवांश. का असा वागतोयस तू? नको नाही असं सगळं करत जाऊस, याने तुलाच त्रास होईल बाळा. ऐकतोयस ना तू? सई माझ्या समोर उभ्या होत्या, माझ्या अशा समोर होत्या, तरी मी काहीच करू शकलो नाही. मी त्यांना बघू पण शकलो नाही. अगं देवांश, सई तुझ्या समोर नव्हती. तू तिच्यावर खूप प्रेम करतोस ना, म्हणून तुला असं वाटतंय की सई तुझ्या समोर होती. प्लीज असा वागू नकोस देवांश, याने तुलाच त्रास होईल. सईंना होणाऱ्या त्रासापेक्षा तरी कमीच नाही. अगं ऍटलिस्ट मी माझ्या घरी आहे, सेफ आहे, पण त्या कुठे आहे, कशा आहे, काहीच माहिती नाहीये मला. देवांश, तुला तिची वाट बघायची ना, ठीक आहे, तू तिची वाट बघ. तुला तिचा शोध घ्यायचा आहे, शोध घे. पण हट्टाने इथे राहायची काय गरज आहे? तू हे सगळं आपल्या घरी येऊन पण करू शकतोस ना. का परत आपण बोललो नाही या विषयावर? मी सांगितलं ना तुला, मी कुठे येणार नाहीये, मी इथेच थांबणार आहे सई आणि माझ्या घरी, कारण त्या येतील तेव्हा मला. सई परत येणार नाहीये म्हणजे तिने स्वतः तसं पत्रात लिहिलंय. खोटं आहे ते पत्र, सईंचं पत्र नाही येते. हे असं खात्रीने कसं सांगू शकतो? कारण माझी बायको आहे ती, मला माहिती आहे. मला माहिती आहे ते अशा वागू शकत नाही, ते असं अचानक कुठे निघून जाऊ शकत नाही. आय नो. देवांश बाळा, तुझं तिच्यावर खूप प्रेम आहे ना, म्हणून तुला असं वाटतंय. पण ट्रस्ट मी, या अशा माणसांचा अनुभव ना तुझ्यापेक्षा जास्त आहे मला. ही अशी जवळची माणसं असतात ना, तीच कधी कधी अनप्रेडिक्टेबल वागतात.
आणि त्याचा त्रास बाकी कोणाला नाही, आपल्याला होतो जास्त. येस, देवांश जहागीरदारांच्या नावाचं पार्सल आहे. थांब मी बघते. एक मिनिट. रिसीव्ह केल्याची साईन नको. येस, सॉरी. मॅम इकडे. थँक्यू मॅडम. विक्रम, काय सैनचं मंगळसूत्र? आणि हे काय? पत्र. देवांश, असं का करताय तुम्ही? स्वतःचा जीव धोक्यात का घालताय? कृपा करून मला विसरून जा. मी पण माझ्या आयुष्यात खूप पुढे निघून आले.